हॅलो डिअर स्टुडंट्स, आता आज आपण या ठिकाणी मॅथ्स या चॅप्टरला आपण स्टार्ट करतो. ठीक आहे, मॅथ्स. आता मॅथ्स चॅप्टर स्टार्ट करताना तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण सिलेबस मी डायरेक्टली स्क्रीनशॉट काढून किंवा त्या सिलेबसचा फोटो काढून तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपवर पाठवतो की मॅथ्सचा सिलेबस काय, नंबर ऑफ चॅप्टर्स कोणते आहेत. त्या ठिकाणी याची आयडिया मी तुम्हाला सगळीच्या सगळी व्हॉट्सअपवर पाठवेल. आपण डिरेक्टली या ठिकाणी लिहूया फर्स्ट चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स ठीक आहे. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे आपल्या अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके, तर या चॅप्टरमध्ये एक्झॅक्टली काय काय आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये आपण जो बेसिकली याच्या आधी अँगल जो बघत होतो तो अँगल या ठिकाणी बघूया. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल लास्ट इयरला इन 10th रेकॉर्ड पार्ट आहे आपला 30% अँगल कसं करायचं आपण या ठिकाणी अशा पद्धतीचं. इथे here it is 10, here it is 90, here it is almost 60, here it is 45 आणि या ठिकाणी 30 डिग्री असतो. ठीक आहे. एक 40 डिग्री अँगल आपल्याला विचारला तर आपण काय 40 डिग्री अँगल विचारला आपण काय करणार बघा. इथून तर इथपर्यंत हा ॲरो काढणार आणि इथून हा एक ॲरो. दिस इज द अँगल 45 डिग्री. तसंच अँगल 45 फक्त आपल्याला ह्या ठिकाणावर इकडून इकडे आपल्याला मेजर करता येतो का नाही. तर आपल्याला अजून अँगल ह्या साईडने पण तुम्हाला समजा या ठिकाणी 45 डिग्री असेल, ही एक रे तुमची आणि इकडून एक रे ड्रॉ केली. दिस अँगल अगेन दिस इज द 45 डिग्री. तर आतापर्यंत आपण रेग्युलरली 45 डिग्री असेल, 60 डिग्री असेल, 120 डिग्री जर मेजर करायचा असेल तर 120 डिग्री आपण इकडून मेजर केले, इथं 90, इकडं 100, इकडे कुठेतरी 120 आलेला असेल. ठीक आहे. तर आपण इकडून एक रे ड्रॉ केली, इकडून मेजर केलेला 120 डिग्री. एक प्रिव्हियस सिलेबसचा पार्ट आहे की अँगल आपण त्या ठिकाणी कसा मेजर करत होतो याच्या आधी. तर आत्ता या ठिकाणी नवीन काय आलेलं आहे, एक नवीन पार्ट आलेला आहे या ठिकाणी. एक त्याचं नाव आहे डायरेक्टेड अँगल. कोणता अँगल? डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल म्हणजे काय? द अँगल whose value depends on the direction. की ज्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी डायरेक्शन वरती डिपेंड आहे. आता कसं आपण या ठिकाणी कन्सिडर करतो बघा. द अँगल whose value depends on the डायरेक्शन. तिथे दोन टाईपचे डायरेक्शन आहे, मी इथे लिहितो. फर्स्ट वन एक आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आणि एक आहे क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. आता एक्झॅक्टली डायरेक्शन म्हणजे कोणती डायरेक्शन सर, कशाबद्दल बोलताय? आम्ही अँगलचं याच्या आधी मेजरमेंट किंवा अँगलचं मोजमाप करताना कधी डायरेक्शनचा विचार केलेला नाही. आता या ठिकाणी लास्ट इयरला आपण बघा इकडून असा एकदा 45 मेजर करायचं म्हटलं तर इकडून पण मेजर करता येतो आणि इकडून पण मेजर करता येतो. ठीक आहे. समजा आपण ह्या ठिकाणी एक रे कन्सिडर करू, OA. रे OA. कन्सिडर द फॉलोइंग डायग्राम. Consider the following diagram. बघा यामध्ये काय, here it is the ray OA. OA. This OA is considered as initial R. Which one? Initial R.
समजा ॲट द टाइम टी ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही एक इनिशियल आर्म इथे, ठीक आहे, इनिशियल आर्म या ठिकाणी आहे आणि ही ह्या ठिकाणी रोटेट झालेली, समजा इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ती कशी झाली आहे, रोटेट झालेली, ठीक आहे. समजा आफ्टर टाइम टी रे ओ ए इज रोटेटेड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अप टू रे ओ बी. बघा मी डायरेक्शन दाखवतोय, अँटी क्लॉकवाईज आहे बघा. क्लॉकवाईज कसं असतं, घड्याळाच्या काट्याप्रमाणे असं मोशन असतं. अँटी क्लॉकवाईज कसं असतं, घड्याळाचे काटे जसे फिरतायत त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनची जी काही मुवमेंट असते दॅट इज द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, ठीक आहे. तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अशी घड्याळाच्या काटांच्या उलट्या डायरेक्शनला, ठीक आहे. ओके, दिस इज द इनिशियल आर्म. दिस इज नथिंग बट द टर्मिनल आर्म. विच वन, टर्मिनल आर्म. टर्मिनल आर्म म्हणजे त्या ठिकाणी इनिशियल सुरुवातीची जी काय आर्मची पोझिशन आहे तो त्या ठिकाणी रोटेट झाला आणि ह्या ठिकाणी येऊन थांबला, म्हणून याला आपण टर्मिनल म्हटलं, थांबलेला आहे तो त्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी जो अँगल आहे मी इथं लिहितोय तो पार्ट, ठीक आहे. डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह अँगल. Are you getting this? खाली लिहितो आपण, considered as positive angle when movement of the arm is in anti-clockwise direction. Okay? अँटी-क्लॉकवाईज डायरेक्शनला त्या ठिकाणी जर का मुवमेंट असेल तर त्या ठिकाणी जो अँगल असतो तो आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आतापर्यंत असा पॉझिटिव्ह अँगल किंवा निगेटिव्ह अँगल काही कन्सेप्ट होती का? नाही. आता ती कन्सेप्ट आहे, ठीक आहे. अँगल अँटी क्लॉकवाईज मुवमेंटला गेला तो अँगल जितका पण असेल 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री, तर त्याला आपण किती कन्सिडर करणार? जी व्हॅल्यू असेल ती पॉझिटिव्ह, ठीक आहे. तो एवढा पार्ट तुम्ही लिहून घ्या, हे लिहिण्याची गरज नाही. इथून लिहायला स्टार्ट केलं तरी चालेल आणि हे लिहिल्यानंतर इथे येऊन तुम्ही थांबा, त्यानंतर मी पुढचा पार्ट सांगणार आहे. राईट डाऊन दिस. ओके, आता नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचं आहे. अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आपण बघितलं, क्लॉकवाईज मुवमेंट बघायचं राहिलेलं आहे, ठीक आहे. आता बघा इथे तुम्ही नाव कन्सिडर द फॉलोइंग डायग्राम. विच वन? बघा या ठिकाणी आपण consider ray OA ray as the initial arm, okay. It is moved in clockwise direction. Movement कशी आहे? clockwise direction म्हणजे वरतून खाली. up to the position ray OB, ठीक है. This is which one? Terminal arm, okay. इनिशियल आर्म मूवमेंट इन द क्लॉकवाईज डायरेक्शन, घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्या ठिकाणी मूवमेंट झालेली आहे, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी वे अँगल डायरेक्टेड अँगल AOB हा अँगल जो आहे इज कन्सिडर ॲज निगेटिव्ह अँगल when movement is in clockwise direction. ओके, ज्या वेळेला मूवमेंट इन द क्लॉकवाईज डायरेक्शन असेल त्या वेळेला जो अँगल असतो तो अँगल कसा असतो? निगेटिव्ह. आणि
आतापर्यंत आपण जो अँगल लिहित होतोय बघा, अँगल AOB, तर या ठिकाणी डायरेक्टेड अँगल म्हणायचं असेल त्याचं नोटेशन आता असं झालेलं आहे. ठीक आहे, दिस इज द नोटेशन ऑफ डायरेक्टेड अँगल. कारण डायरेक्टेड अँगल ही जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपण डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द आर्म कन्सिडर करतो. क्लॉकवाईज असेल तर ॲरो बघा खालच्या डायरेक्शनला दाखवला आहे, अँटी क्लॉकवाईज असेल तर ॲरो वरच्या डायरेक्शनला आपण मोमेंट ऑफ द आर्म दाखवत असतो. अँटी क्लॉकवाईज असेल तर अँगल इज पॉझिटिव्ह आणि ज्या वेळेला क्लॉकवाईज असतो त्यावेळेला अँगल इज निगेटिव्ह, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहिला आपण थोडंसं बेसिक पार्ट आपण डायरेक्टेड अँगलचा बघितलेला आहे. आता त्याच्या पुढचा आपल्याला बघायचा आहे पार्ट या ठिकाणी बघा. आता आपण कन्सिडर करू, परत दोन डायग्राम एकदा काढूया. ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला जाणवेल, कारण इथं ए लिहितो वरती आणि इथं लिहितो खाली बी. ठीक आहे, दिस इज अँटी क्लॉकवाइज मुवमेंट ऑफ द अँगल AOB, दिस इज क्लॉकवाइज मुवमेंट ऑफ द अँगल AOB. आर यू गेटिंग दिस? मग त्यानंतर पुढे बघा, दोघांची व्हॅल्यू किती या ठिकाणी 30 डिग्रीज व्हॅल्यू आहे. आता मी या ठिकाणी लिहितो फ्रॉम फिगर ए फिगर मधून ए फिगर अँगल डायरेक्टेड अँगल AOB, डायरेक्टेड अँगल AOB क्लॉकवाईज आहे या ठिकाणी बघा, क्लॉकवाईज आहे. अँगल क्लॉकवाईज असताना त्या ठिकाणी कसा असतो, निगेटिव्ह असतो, म्हणून -30 लिहिलं आहे. ठीक आहे, इथं डायग्राममध्ये -30 का नाही लिहिलं, तो फक्त दाखवतो तो 30 म्हणून, पण क्लॉकवाईज झाल्यामुळे तो -30. अँड फिगर बी मध्ये अँगल बघा AOB, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आहे. डायरेक्टेड अँगल AOB इज इक्वल टू किती येणार, +30 डिग्री, कारण अँटी क्लॉकवाईज आहे. ठीक आहे, हिअर मी काय लिहितोय बघा, मॅग्निट्यूड वाईज. मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू किती, हा पण 30 आहे, हा पण 30, व्हॅल्यू फक्त, दॅट इज द मॅग्निट्यूड. डायरेक्शनचा विचार करायचा नाही. मॅग्निट्यूड वाईज अँगल AOB इज इक्वल टू अँगल AOB. इकडचा अँगल AOB आणि हा AOB दोन्ही सेम आहे. ॲक्च्युली BOA ठेवलं असतं तरी चाललं असतं ना, कन्फ्युजन नको व्हायला खाली म्हणून, बट कन्सेप्ट सांगण्यासाठी ठीक आहे. म्हणजे मॅग्निट्यूड वाईज हा पण 30, हा पण 30, बट डायरेक्शन वाईज AOBच्या ऐवजी मी काय करतोय याला थोडंसं कन्फ्युजन होऊ नये म्हणून BOA करूया. इथं AOB इकडे, हा ठीक आहे BOAच ठीक आहे, इथे मी B लिहितो, इथं A लिहितो. AOB इन फिगर A, BOA इन फिगर B. डायरेक्शन कुठून आहे, खालून वरती ना, म्हणून BOA वरतून खाली आहे, त्यामुळे AOB. त्याच्यासाठी मी इथं पण BOA करतो, तुमचं पुढे लिहिताना कन्फ्युजन होऊ नये यासाठी. ठीक आहे, ओके. डायरेक्शन वाईज अँगल AOB, ह्या फिगरमध्ये जो अँगल आहे AOB जो वरतून खाली आलेला आहे इज नॉट इक्वल टू अँगल BOA. हे सेम नाही, कारण याची व्हॅल्यू किती, मायनस आहे, याची प्लस आहे. मायनस आणि प्लस मध्ये फरक आहे ना, तर मग मायनस आहे हा -30 आणि +30 आर नॉट इक्वल, म्हणून मी इथं नाही लिहिलेलं आहे. मग इथे इक्वल का लिहिलं सर, फक्त मॅग्निट्यूड, तो मायनस असू द्या नाही तर प्लस असू द्या, त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. मॅग्निट्यूड म्हटलं फक्त व्हॅल्यू म्हटलं तर यस, फक्त व्हॅल्यू किती, याची पण 30 आहे, याची पण 30 आहे, मग ते सेम आहे. पण डायरेक्शन जर विचार केला तर ते हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते सेम नाही. ठीक आहे,
तर हा इतका पार्ट लिहून काढा. हा लिहून झाला की मी तुम्हाला पुढचं सांगतो. ओके, राईट डाऊन दिस. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेन राईट डाऊन, तर त्यावेळेला तो पार्ट व्हिडिओ पॉज करून, यूट्यूबवर ज्या वेळेला तुम्ही बघत आहात त्यावेळेला व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो पार्ट तेवढा लिहून घ्यायचा सगळा. ठीक आहे, त्यानंतर व्हिडिओ स्टार्ट करायचा. कारण ज्यावेळेला मी तुम्हाला राईट डाऊन म्हणतो त्यावेळेला त्यानंतर मी हा पूर्ण बोर्ड रफ करणार असतो, मला पुढचं लिहायचं असतं त्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून सगळं लिहून घ्यायचं. ठीक आहे, हा एक पार्ट. आता त्याच्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे टाइप्स ऑफ अँगल्स कोणते कोणते आहेत. Zero angle when the terminal arm and the initial arm are coincides with each other at that time the angle is zero angle. बघा मी इथे लिहितोय, तुम्हाला डेफिनेशन कुठेही विचारणार नाही पण आपण लिहितोय डेफिनेशन. ठीक आहे, when initial arm and terminal arm are coincides with each other, then the angle is called झिरो अँगल. चला आपण त्याची डायग्राम बघूया. आता डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, समजा या ठिकाणी समजा रे OA is the initial arm and रे OB म्हणजे आफ्टर टाइम ती रे तिथेच राहिली. एक विशिष्ट काळानंतर रे इथे स्टार्टिंग इथून झाली आणि एंड पण इथेच आहे, म्हणजे तो कुठे हललेलीच नाही. रे त्याच ठिकाणी. अँगल किती झाला, झिरो, म्हणून इट इज द झिरो अँगल. या ठिकाणी मी लिहितो आहे डायरेक्टेड अँगल AOB इज 0 डिग्री. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण या ठिकाणी टाईप बघूया. सेकंड टाईप त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल सिमिलर आहे या ठिकाणी. फक्त एक गोष्ट आहे बघा, वेन इनिशियल आर्म अँड द टर्मिनल आर्म, सुरुवातीचा आर्म आणि टर्मिनल आर्म हे ते कोइन्साइडच असतात, पण कधी आफ्टर वन रोटेशन. बघू आपण, वेन इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म आर कोइन्साइड्स with each other after one rotation, then the angle is called one rotation angle. डायग्राम बघू आपण. सपोज या ठिकाणी रे OA आहे. रे OA या ठिकाणी, ही रे OA आपण एक्झाम्पल साठी या पेनला बघू. ठीक आहे, रे OA सध्या ही रे OA समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरून परत त्याच पोझिशनला आली, एक रोटेशन कंप्लीट करून लाईक दिस. हा OA असं केलं आणि फायनल टर्मिनल आर्म कोइन्साइड त्याच्यावरतीच आली, तर हा जो अँगल आहे या ठिकाणी काय आहे, वन रोटेशन अँगल. मी या ठिकाणी म्हणतो अँगल AOB इज इक्वल टू 360 डिग्री. अँटी क्लॉकवाईज ना सर, मग अँटी क्लॉकवाईजच कसं काय गेली, क्लॉकवाईज का नाही गेली? हे अँटी क्लॉकवाईज नाही जाऊ शकत का? समजा क्लॉकवाईज गेली, रे OA इथे ती पूर्णपणे फिरून या ठिकाणी रे OB झालेली. ठीक आहे, क्लॉकवाईज गेली तर त्या ठिकाणी हे बघा मी इकडून दाखवतो, दिस इज क्लॉकवाईज रोटेशन.
क्लॉकवाइज, ठीक आहे. हा अँगल किती आहे, -360 डिग्री. किती आहे, -360. बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, लक्षात घ्या. दिस इज द करेक्ट आन्सर. त्यांनी फक्त 360 दाखवलं आहे, -360 बुकमध्ये दाखवलेलं नाही. ते पाहिजे, ते कंपल्सरी, ठीक आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल मे बी 360 और मे बी -360, डिपेंड्स ऑन द रोटेशन ऑफ द म्हणजे डायरेक्शन ऑफ रोटेशन जे आहे त्याच्यावरती ते डिपेंड राहील. हे दोन लिहून घ्या. यानंतर अजून टाईप सांगायचा आहे. राईट डाऊन दिस. ओके, नेक्स्ट टाईप, थर्ड वन. आपण थर्ड टाईप बघूया या ठिकाणी. काय, एक मिनिट हा. स्ट्रेट अँगल. ओके, चला. स्ट्रेट अँगल. तर एक्झॅक्टली स्ट्रेट अँगल म्हणजे काय, हे बघा. सपोज दिस इज द इनिशियल आर्म इथे, हां, आणि इनिशियल आर्म समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेशन केलं, हाफ रोटेशन फक्त. किती, हाफ. हे आपलं असतं फुल रोटेशन इथून इथपर्यंत, ठीक आहे. त्यांनी जर ह्या ठिकाणी हाफ रोटेशन केलं तर याला म्हणतो आपण स्ट्रेट अँगल. हाफ रोटेशनमध्ये काय होतं, या ठिकाणी जो काय इनिशियल आर्म आहे अँड फायनल ठिकाणी जी आर्म आहे, टर्मिनल आर्म, आर एक्झॅक्टली ऑपोजिट टू इच अदर. when initial arm and terminal arm are exactly opposite to each other, that is half rotation. Then angle is straight angle. Example diagram wise बघूया. रे ओ ए, ठीक आहे. समजा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन इथे आली, दिस इज रे ओ बी. एक्झॅक्टली ऑपोजिट, रे ओ ए तिकडे, रे ओ बी इकडे. अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन इथून बघितलं, दिस इज 180 डिग्री. सर अँटी क्लॉकवाइजच पाहिजे का, समजा रे ओ ए इथे आहे, ती जर का अशी क्लॉकवाइज गेली तरी ऑपोजिट येतील ना. येस, नो प्रॉब्लेम. क्लॉकवाइज जरी मुवमेंट केला, फक्त अँगल किती लिहायचा, -180 डिग्री. मग या ठिकाणी मी काय लिहितो, मेजर एंगल डायरेक्टेड एंगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री और -180 डिग्री, ठीक आहे. दोन अँगल येते. नेक्स्ट टाइप आपण या ठिकाणी बघूया, राईट अँगल. when the rotation is one-fourth of the total rotation, then the angle is राइट अँगल. तर त्या ठिकाणी जो अँगल आहे तो काय आहे, राईट अँगल, ठीक आहे. बघा मग या ठिकाणी आपण सपोज आपण एक क्वाड्रंट काढलेले, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, याच्यामध्ये ओ ए समजा इथे, तर तो एक तर समजा अँटी क्लॉकवाइज गेला इथून इथपर्यंत थ्रू 1/4 रे ओ ए, टोटल 1 रोटेशन, त्याच्या 1/4 म्हणजे किती, इतकाच पार्ट, 1/4, 1/2, 3/4 आणि 1 रोटेशन, ठीक आहे. टोटल रोटेशन त्याच्या 1/2 इतकं आहे, 3/4 म्हटलं तर इथपर्यंत आहे, ठीक आहे.
इथून तर इथपर्यंत 1/4 म्हटलं तर 25% इतकं फक्त, ठीक आहे. तर इथपर्यंत गेल्यावरती अँगल ए ओ बी किती आहे, किती होईल, अँगल ए ओ बी मेजर अँगल 90 डिग्री. अँटी क्लॉकवाईज जायचं असा काही रूल नाही. समजा क्लॉकवाईज त्या ठिकाणी मोशन झालं, इथं ए ओ बी येते, इथं म्हणतो मी बी डॅश, अँगल ए ओ बी डॅश इज -90 डिग्री. हा प्लस, हा मायनस. दीज आर द 4 टाइप्स ऑफ द अँगल्स. अजून आपल्याला पुढे बघायचं आहे, तुम्ही हे लिहून घ्या, राईट डाऊन दिस. ओके, मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की आपण आजचं लेक्चर जे आहे, जस्ट पहिलंच लेक्चर आहे, स्टार्ट केलेलं आहे. तर आज आपण ह्या ठिकाणीच थांबू. अजून पुढचा एक टाईप आहे, अजून काही पार्ट आहे, तर तो आपण पुढच्या लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला बघूया. एवढं तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित सगळा पार्ट, आणि आज आपण इथे थांबू. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.